नमस्कार. आपण पाहत आहात आपलं न्यूज चॅनल सह्याद्री सार्वभौम. ब्रेकिंग न्यूज. शेवगाव तालुक्यातून मोठी धक्कादायक घटना समोर आली आहे. कुख्यात गुंड पिन्या कापसेवर भर दिवसा जीवघेणा हल्ला. बोधे गावातील मुंडे चौकात धारदार शस्त्राने वार. कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह. अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील मुंडे चौकात ही थरारक घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार कुख्यात गुंड पिन्या कापसे याच्यावर अज्ञात हल्लेकरांनी भर दिवसा धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात त्याच्या पायावर गंभीर वार करण्यात आले असून तो रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यावर कोसळला. स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदत करत त्याला रुग्णालयात दाखल केले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. पिन्या कापसे हा यापूर्वी पोलीस कॉन्स्टेबल दीपक कोलते खून प्रकरणात चर्चेत आला होता. त्यामुळे हा हल्ला नेमका कोणत्या कारणातून झाला याबाबत विविध तर्कवितर्क लावले जात आहेत. दरम्यान जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळे कायदा व सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. काही दिवसांपूर्वी श्रीरामपूर येथे बंटी जहागीरदार याची भर दिवसा गोळीबार करून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर सोनई येथेही रक्तरंजित हत्याकांड घडले. जामखेडमध्ये सागर मोहळकर याच्यावर गोळीबार झाला होता. आता पुन्हा पिन्या कापसेवर भर दिवसा हल्ला झाल्याने जिल्ह्यात कायद्याचा धाक उरला आहे का, असा सवाल नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित करत आहेत. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत असून हल्लेकरांचा शोध सुरू आहे. अशाच ताज्या आणि विश्वसनीय बातम्यांसाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. या घटनेमुळे संपूर्ण संगमनेर तालुक्यात खळबळ उडाली आहे. अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.